लोकशाहीच्या क्रांतीचा तो एक झळकला तारा, भारत भूवर घुमला एकच राष्ट्रवादीचा नारा, न्याय नीतीचे मानवतेचे ध्येय मनी जपले, रणझुंजार ते शेलार मामा पवार साहेब फुले, आदिनमन संत स्वरूपाला आदिनमन संत स्वरूपाला, गाडगे बाबांना कर्मवीरांना शाहू फुले आंबेडकरांना, लोकशाहीर अण्णा भाऊंना, अहिल्या देवी होळकरांना, यशवंतराव होळकरांना, मल्हारराव होळकरांना, छत्रपती शिवाजी लोकराजा, सुखी केली त्यांनी सारी प्रजा, उत्तमराव जानकर लिहित कवनाला जी जी जी, उत्तमराव जानकर लिहित कवनाला जी जी, उत्तमराव जानकर लिहित कवनाला जी 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 राजी। पोलादी छातीवर तलवारीचे घाव झेलणाऱ्या शूर शिवबाचा हा महाराष्ट्र, अवतीच्या ऐल तीराचा, भवतीच्या पैल तीराचा हा महाराष्ट्र, धगधगता इतिहास तेवत ठेवणाऱ्या नरवीरांची ही भूमी, हीच महत्वाकांक्षा, हेच ध्येय उराशी बाळगून रयतेसाठी झगडणारे पवार साहेब म्हणजे लोकमनातला जाणता राजाच। साहेबांचा असा कारभार, साहेबांचा असा कारभार, अभ्यासू फार, कार्य दमदार नाही हटणार, आठवले ढोबळे आणि माने, साहेबांनी केले त्यांचे सोने, साहेबांनी केले त्यांचे सोने, साहेबांनी केले त्यांचे सोने, सर्व घटकांचे दुःख ते जाणे जी जी जी, सर्व घटकांचे दुःख ते जाणे जी जी, सर्व घटकांचे दुःख ते जाणे जी 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 राजी। भारताची राज्यघटना लिहिणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, शिक्षणाची क्रांती मशाल पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले, शिवरायांचे पोवाडे साता समुद्रा पार पोहोचवणारे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, त्यांचे विचार समता न्याय बंधुता प्रस्थापित करण्यासाठी सर्व समाजातील लोकांना आन बान आणि शान निर्माण करून देणारे महाराष्ट्राच्या पावनभूमीतील एकमेव नेते म्हणजे आदरणीय पवार साहेब। या लोकशाही भारत देशात झाली काय गत, दुखी जनमत साहेबांना आहे त्याची जाण, लोक हो द्यावे जरा तुम्ही ध्यान, लोक हो द्यावे जरा तुम्ही ध्यान, लोक हो द्यावे जरा तुम्ही ध्यान, पवार साहेबाचं गात गुणगान जी जी जी, पवार साहेबाचं गात गुणगान जी जी, पवार साहेबाचं गात गुणगान जी 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 राजी। अहो पवार साहेबांचं कार्य आणि कर्तृत्व आभाळा एवढा आहे, नुसत्या गप्पा मारून जनतेचं पोट भरत नाही, त्यासाठी ठोस आणि धाडसी निर्णय घ्यावा लागतो, आणि हाच धाडसी निर्णय पवार साहेबांच्या कर्तृत्वात दडलेला आहे। एक कुस्ती क्रिकेट खेळ आणि ज्ञान, कुस्ती क्रिकेट खेळ आणि ज्ञान, समाजकारण राजकारण, कृषी संरक्षण कृषी संवर्धन, कामगिरी प्रत्येकात दमदार, हिम्मतवान नेता आहे दिलदार, हिम्मतवान नेता आहे दिलदार, हिम्मतवान नेता आहे दिलदार, मुलुख मैदानी तोफ तलवार जी जी जी, मुलुख मैदानी तोफ तलवार जी जी, मुलुख मैदानी तोफ तलवार जी 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 राजी। पवार साहेब म्हणजे जाणता राजा, हे महाराष्ट्राने मान्य केले आहे। प्रत्येक समाज घटकाचा पुरेपूर अभ्यास, तळागळातील सर्व समाजाच्या भावना जाणून त्या भयंकर कष्टाने सोडवण्याचा प्रयत्न पवार साहेब करतात, हे देशाने पाहिले आहे। सामाजिक सलोखा जपण्याचं महान कार्य साहेबांनी आजवर केलं आहे। सन 1990 मध्ये 3.5% आरक्षण धनगर समाजास देऊन NDT क संरक्षित केले, त्याचा फायदा सरकारी विभागात व शिक्षणात झाला आहे। म्हणजेच आमचे पवार साहेब एक कार्यक्षम नेतृत्व ठरले आहे।
लय अनुभवी हा योद्धा, लय अनुभवी हा योद्धा, सोबतीला दादा स्वभाव हा साधा, शूरवीर सिंहाचा छावा, शूरवीर सिंहाचा छावा, हाणून पाडू विरोधी कपटी कावा, झळकवू राष्ट्रवादी या नावाजी जी जी, झळकवू राष्ट्रवादी या नावाजी जी, झळकवू राष्ट्रवादी या नावाजी जी 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 राजी. ज्याची दानत मोठी असते तोच राजकारणात मोठा होत असतो. पवार साहेबांचा आज तागायतचा इतिहास आहे. उपेक्षित, वंचित आणि दीन दलिताला भरभरून देणारे, समाज हितासाठी झटणारे, माणसा माणसावर प्रेम करणारे, गरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा धुरंदर, शेतकऱ्यांचा अन्नदाता, दीन दलितांचा उद्गाता आणि कष्टकऱ्यांचा मार्गदाता म्हणजे आमचे लोकनेते पवार साहेब. या साहेबांचा दरारा वेगळा, साहेबांचा दरारा वेगळा, शेतकऱ्यासी लळा, शेतकऱ्यासी लळा, कामगारासी लावी जिव्हाळा, स्फूर्ती देतील लाखो तरुणाला, नव्या जोमाने लढण्याला, चला साथ देऊ राष्ट्रवादीला जी जी जी, चला साथ देऊ राष्ट्रवादीला जी जी.